शिवसेना भिवंडी उपशहर प्रमुख श्रीनाथ सीताराम पाटिल ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को एक पत्र सौंपकर भिवंडी निजामपुर शहर महापालिका क्षेत्र में प्रस्तावित 60 मीटर सिग्नल शिवाजी चौक रोड के लिए किए जा रहे भू संपादन में शेतकरी बांधवों को न्याय दिलाने की मांग की है। पत्र में उल्लेख है कि इस क्षेत्र के कई गरीब व शेतकरी वर्ग के नागरिकों की जमीन पर जबरन अधिग्रहण कर सड़क निर्माण कार्य शुरू किया गया है, जबकि साल 2003 से आज तक इस सड़क के लिए विकास आराखड़ा भी पूर्ण नहीं किया गया है। इसके बावजूद बिना उचित अधिसूचना और शेतकरियों को मुआवजा दिए काम शुरू कर दिया गया है। पाटिल ने पत्र में कहा है कि इस अधिग्रहण के चलते स्थानीय शेतकरी वर्ग अपने मकान, मंदिर और स्कूल से वंचित हो जाएंगे। उन्होंने ये भी आरोप लगाया कि शिवाजी चौक क्षेत्र में पहले से ही सरकारी रूप से मंजूर 30 मीटर चौड़ी सड़क मौजूद है, फिर भी जबरदस्ती 60 मीटर रोड बनाकर गरीबों पर अन्याय किया जा रहा है। श्रीनाथ पाटिल ने मांग की है कि महाराष्ट्र शासन द्वारा संबंधित शेतकरियों को 5 पट आर्थिक मुबदला तुरंत दिया जाए और शेतकरियों की जमीन का अधिग्रहण बिना न्यायिक प्रक्रिया के रोका जाए। प्रस्तावित नई सड़क के लिए विकल्प खोजा जाए जिससे शेतकरी वर्ग को नुकसान न हो। पत्र में उन्होंने स्पष्ट किया है कि सरकार को तुरंत सकारात्मक निर्णय लेकर अन्याय के शिकार हो रहे शेतकरी बांधवों को न्याय दिलाना चाहिए। सर्वप्रथम जमलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, रिंग रोड बाधित मालमत्ता धारकांनो व पत्रकार बंधूंनो, आज आपण रिंग रोड म्हणजेच बाह्य वळण संदर्भात रस्त्या संदर्भात जमलो आहोत। हा विषय आमच्या जन्ममरणाचा विषय आहे, कारण आम्हा शेतकऱ्यांना थोड्या थोड्या जमिनी आहेत व त्या जमिनीत आमची राहते घरी सुद्धा आहेत। शेती हे आमचे एकमात्र उपजीविकेचे साधन असून गावठाण हद्दवाढ न झाल्याने मुख्य मुद्दा आमचा आहे, गावठाण हद्दवाढ न झाल्याने आणि परिवार वाढल्याने आमच्या शेतकरी बांधवांना शेतामध्ये घरं बांधावी लागलेली आहेत। दिनांक 27/6 रोजी महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी रिंग रोड व इतर विकास कामे, मेट्रो प्रकल्प व उड्डाणपूल असे मंजूर झाल्याचे जाहीर केले। बातमी समजताच आम्हा शेतकऱ्यांना व बाधित मालमत्ता धारकांना धक्काच बसला। सुधारित विकास आराखडा 2023 अजून भिवंडी महानगरपालिकेतच पेंडिंग असताना रिंग रोडची मंजुरी कशी मिळाली? म्हणजे जुन्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाली का 2023च्या नवीन प्रस्तावित विकास आराखड्याला नुसार हा रिंग रोड मंजूर झाला? याचा आम्हाला अजून समजलेलं नाही। त्याचा शासनाने किंवा महापालिकेनं याचा प्रथम खुलासा करणं आवश्यक आहे। 1993 पासून नगरपालिकेचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते। प्रत्यक्षात मात्र 2003 मध्ये शासनाने मंजुरी दिली। 20 वर्षानंतर पुन्हा 2023 मध्ये नवीन विकास आराखडा तयार केला। म्हणजेच मागची 10 वर्ष आणि ही 2003 ते 2023 अशी 33 वर्ष अधिक आता पुन्हा 20 वर्षासाठी पुन्हा नवीन 2023 आराखडा तयार केला। म्हणजे आमची 53 वर्षे म्हणजे विकासाविना आमची गेलेली आहेत। म्हणजे आमच्या 2-3 पिढ्या या रोड मुळे विकास आमचा खुंटलेला आहे। महासभा ठराव 95 दिनांक 29/1/2015 रोजी भूमिलेख कार्यालयाकडून दिनांक 18/1/2016 ते 4/2/2016 या कालावधीत भूमी अभिलेख कार्यालयाकडून शेतकऱ्यांना जमिनी मोजण्यासंदर्भात लेटर आले होते। त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पूर्ण ताकदीनिशी मोजणीस विरोध केला, तीव्र विरोध केला। त्यामुळे शेतकऱ्यांनी ती मोजणी होऊ दिली नाही। पुन्हा महानगरपालिकेने शेतकऱ्यांना नोटीस देऊन किंवा फोन करून आम्हाला बोलवलं
आम्ही तिथेही शेतकऱ्यांनी रिंग रोडला विरोध केला. जर रिंग रोड करायचाच असेल तर भूसंपादन कायदा 2013 नुसार शेतकऱ्यांना याचे आर्थिक मोबदला मिळावा म्हणून आम्ही अशी तिथे मागणी केली होती. परंतु महानगरपालिकेने सांगितलं की आमची परिस्थिती सक्षम नाही, आम्ही फक्त तुम्हाला TDR देऊ असं त्यांनी 22/11/2022च्या पत्रान्वये आम्हाला लेखी कळवलं. पुन्हा आम्ही MMRD कडे मागणी लेखी पत्रव्यवहार केला. MMRD ने सांगितले की रस्ता बनवायचं काम आमच्याकडे आहे, भूसंपादनाचं काम महानगरपालिकेकडे. म्हणजे MMRD टाळाटाळ करते किंवा महानगरपालिका टाळाटाळ करते. त्यामुळे फक्त महाराज काय सांगाल, ज्या प्रकारे आज सर्व ग्रामस्थ या शासनाने ज्या जाहीर केलेल्या या रिंग रोडच्या रस्त्याबद्दल आज त्याला सर्व शेतकरी आज विरोध प्रदर्शन करत आहात. कशा प्रकारचा विरोध आपला याच्यासाठी आहे, या रस्त्यासाठी, आणि येणाऱ्या काही काळामध्ये आंदोलनाचा देखील इशारा आपल्या शेतकऱ्यांतर्फे होत आहे, त्या देखील म्हणजे सर्वांना परिचय महाराष्ट्र की शासनाचं जे धोरण आहे सबका विकास सबका साथ, हा जो धोरण आहे त्याला आमचा विरोध नाही. पण जे आमच्या गावातल्या ज्या जागा जमिनी जातात, कोणाची घरं जातात, तुम्ही समृद्धी यावेळेला 4 पट भाव दिला, अजून ठिकाणी काय वेगळा भाव दिला, तर त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. नुसता TDR देऊन काय कुठे बांधणार ते? सरकारच्या डोक्यावर बांधणार आहेत कधी घरं TDR देऊन? त्यांच्याकडे जागाच नाही राहिली शिल्लक तर काय करणार ती लोक? तर सरकारला एक विनंती आहे, महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे की ज्यांच्या जागा जातील त्यांना योग्य तो 4 पट तुम्ही लोकांना देता, ग्रामीणमध्ये आणि सिटीमध्ये 2.5 पट देता, तसं तर मोबदला द्यावा. नुसतं TDR देऊन काय होणार आहे? TDRने काय होणार आहे लोकांचा? ज्यांची घरं गेली तुम्ही TDR दिलं, त्यांच्याकडे पैसेच नाही बांधायला, ते काय करतील? कुठून बांधतील? तर शासनाला एक नम्रतेची विनंती आहे, आणि जर शासनाने आमचं ऐकलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, हे लक्षात ठेवायचं. आम्ही शासनाला एक विनंती करतो, विकासाच्या कामाला आम्ही आडवे जात नाही कोणालाही, पण जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल, आमच्या गावकऱ्यांचं जर नुकसान होत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, आणि तो बेमुदत आंदोलन आम्ही छेडू. आम्हाला उपोषणाला बसण्याला लागलं तरी वेळ नाही, आम्ही हरकत नाही, आम्ही बांधून देतो, पण आम्ही मग सोडू नये कोणालाही. शासनाने तो निर्णय घ्यावा की बाबा त्यांना त्याचा योग्य तो मोबदला मिळाला तर ग्रामस्थ मंडळीची पण आहेत आमच्या गावातली, की त्यांना सहकार्य करतील शासनाला. पण शासन जर अगोचरपणा करत असेल किंवा आगाऊपणा ज्याला म्हणतो आपण, ते जर करत असेल तर आम्ही ते ऐकणार, मुलीच ऐकणार नाही. कारण आम्ही इथले स्थायिक लोक आहोत. आज नाही, आमची इष्टी काढा, आमच्या गावातली टेमगरपाडा, भादवडे, ग्रामीण जेवढे आहेत तेवढे इष्टी काढा. शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही इथे आहोत. आज इथे येऊन बसलो नाही, 2 वर्ष 5 वर्ष झाली. शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही इथे आहोत. या जागा जमिनी आमच्या पूर्वजांच्या आहेत, आणि त्यांच्यावर जर तुम्ही घाला घालत असाल तर शासनाला एक विनंती आहे की आम्ही कोणाला विकासाच्या कामाला मुलीच अडवू येणार नाही, पण त्यांचा योग्य तो मोबदला द्या. तुम्ही नुसतं TDR देईल, नगरपालिका TDR देईल तर काय उपयोग आहे त्याचा? त्याचा TDR जर तुम्ही त्यांचा योग्य तो मोबदला नाही दिला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, एवढीच शासनाकडे आम्ही एक विनंती करतो, आणि एक त्यांना निर्देशही देतो, त्यांना सावधही करतो की नाहीतर आम्ही आंदोलन करायला कोणी मागे पुढे बघणार नाही अजिबात. धन्यवाद. काय सांगणार, ज्या प्रकारे शासनाने रिंग रोड रस्त्याचा ते प्रस्ताव पारित केला, परंतु ज्या प्रकारे आज ग्रामस्थांनी त्याचा विरोध दर्शवलेला आहे, त्या रिंग रोडमुळे होणारा विकास आणि ज्या विकासात ज्या लोकांची जी जागा जात आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळत नाही. त्यासाठी आज सर्व शेतकरी एकत्र आलेले आहेत, आणि त्या संदर्भात सर्व माहिती आपण द्या आम्हाला, काय अडचण आहे आणि काय नेमकं पुढचं शेतकरी. रिंग रोडचा हा जो विषय आहे, जो सरकारने रिंग रोड व्हावा ह्यासाठी मागील साधारण 30 ते 35 वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे. परंतु आज त्या तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारे त्याची अंमलबजावणी झाली नाही आहे. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी जात असतात, आमचा विकासाला विरोध नाही आहे, परंतु तुम्ही 35 वर्षापूर्वीचा जो काय तुमचा प्लॅन असेल तो आज अंमलात आणून तसा निधी देत असेल, त्याचा मोबदला देत असेल तर ते शेतकरी कसे मान्य करणार आहेत? तर त्याच्यामुळे
आजच्या स्थितीला आमच्या शेतकऱ्यांची संपूर्ण चाविंद्रा भाग असेल, टेमघर आहे, आमचा भाजवड टेमघरपाडा आहे, कामतघर आहे, या संपूर्ण भागातील आणि या जमिनी जातात शेतकऱ्यांच्या, आमच्या स्थानिकांच्या जातात. त्याच्यामुळे प्रामुख्याने अशी मागणी आहे, जर तुम्ही विकासाच्या नावाखाली आमची जमीन आरक्षित करत असाल तर तशा प्रकारचा त्या पटीने मोबदलाही शेतकऱ्यांना मिळालेला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमची या संघर्ष समितीची असणार. नक्कीच ज्या प्रकारे या लेटरमध्ये आपण शासनाच्या अनेक विकास कामं सुरू आहेत, मेट्रो असेल, बुलेट ट्रेन असेल किंवा अनेक विकास कामं सुरू आहेत, त्यामध्ये जाणाऱ्या जागांच्या शेतकऱ्यांना देखील त्यांचा न्याय मिळत आहे, परंतु त्याचप्रमाणे आपल्याला देखील न्याय मिळावा. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने नुसतं एका ठिकाणी बसून आणि नुसतं आवाज उठून होत नाही, तर त्यासाठी श्रीनाथ पाटील सारखी जी माणसं आहेत ही कागदोपत्री तसं त्या डिपार्टमेंटला, त्या खात्याला पत्रव्यवहार करून शासनाच्या लक्षात आणून देत आहेत की नक्की आमचं नुकसान कसं होत आहे किंवा तुमचा जो प्लॅन आहे तो कसा चुकीचा आहे, हे त्यांच्या पत्रव्यवहार करून लक्षात आणून दिलेलं आहे. गेल्या 33 वर्षापासून रिंग रोड संदर्भामध्ये महानगरपालिका, महाराष्ट्र शासन संदर्भामध्ये जसं यांनी सांगितलं, सुरेश म्हात्रे इंजिनियर यांनी सांगितलं की अंजूर पाट्यापासून, नागावपासून, चाविंद्र्यापासून या सगळ्या जमिनी इकडनं या आरक्षित केलेल्या आहेत. वास्तविक पाहता काल मी एक प्रवास करत होतो, कल्याण टू नवी मुंबई असा माझा प्रवास होता आणि त्या प्रवासामध्ये माझ्या मित्रांसोबत प्रवास करत असताना ते मित्र तिथल्या त्याच भागातले आमच्या आगरी समाजाचे स्थानिक होते आणि त्यांनी सांगितलं, मी ज्यावेळेस असं प्रश्न विचारला, एवढं रस्ता रुंदीकरण होत चाललंय, या रुंदीकरणाला किंवा हे शहरीकरण झाले, या शहरीकरणासाठी जागा कोणाच्या आहेत? जागा, संपूर्ण जागा आपल्या आगरी समाजाच्या आहेत, कोळी समाजाच्या आहेत आणि आदिवासी समाजाच्या जागा आहेत. ह्या सगळ्या अशा याच्यात 12च्या भावात गेलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे ह्या मुंबई जिल्हा म्हणा किंवा ठाणे जिल्हा म्हणा किंवा रायगड जिल्हा म्हणा, हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आगरी समाज हा प्रामुख्याने जमीनदार होता आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि ह्याच आगरी समाजाला या अशा जमिनी आरक्षित करून आज भुईसपाट करून ठेवलेला आहे शासनाने. शासन कोणत्याही प्रकारे आपल्याला ज्या जमिनी आपल्या आरक्षित करतात आणि त्या आरक्षित केलेल्या जमिनीच्या संदर्भामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा भोगवटा देत नाही किंवा आपल्याला फायदा देत नाही. वास्तविक पाहता बडोदरा हायवे गेला, बुलेट ट्रेन गेली, समृद्धी हायवे गेला, या तिन्ही चारी रस्ते गेले. या तिन्ही चारी रस्त्यांचे आज शेतकरी आम्ही बघितले, ते कोणत्याही समाजाचा असो, परंतु त्यांना 4-4, 5-5 रेडी रेकनर जो दर आहे शासनाचा, त्या रेडी रेकनर दरापेक्षा 4-4, 5-5 पटीने भाव मिळालेला आहे. मग इथे जो महानगरपालिका क्षेत्रात जी जागा आहे, या जागा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि घरमालकांच्या जमिनी तुम्ही या 60Tच्या रस्त्यामध्ये तुम्ही आरक्षित करत असाल, रिंग रोडमध्ये जर आरक्षित करत असाल तर त्यांना तेवढाच मोबदला मिळाला पाहिजे, याची संघर्ष समितीची मागणी आहे. आणि शासनाने ही मागणी, आम्ही आता सविनय मागणी करत आहोत, परंतु याचा ज्यावेळेस उद्रेक होईल त्यावेळेस कदाचित शासनाला परत या मुद्द्यावर यावं लागेल आणि आपली जी मागणी ती मागणी मान्य करावी लागेल. मी शासनाला आपल्या पत्रकारांच्या वतीनं मी एक अशी विनंती करेन की शासनानं ताबडतोब आता जो अधिवेशन चालू आहे, पावसाळी अधिवेशन, तिन्ही आमदारांना आपण पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये एखादा तारांकित प्रश्न विचारून या संदर्भामध्ये न्याय मिळावा अशी मागणी मी पत्रकारांच्या माध्यमातून येथे मांडत आहे. धन्यवाद. अंजूर फाटा ते चाविंद्र्यापर्यंत असणारे जे अर्धवर्तुळ 60 मीटरचा जो रस्ता आहे, या रस्त्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या जमिनी या बाधित आहेत, ज्यांच्यामध्ये आम्ही सुद्धा बाधित आहोत. काही घरं त्याच्यामध्ये बाधित आहेत. गेली 30 वर्ष या 60 मीटरच्या रस्त्याबाबतचा हा विषय प्रलंबित पडलेला आहे. त्या हा नकाशा प्रदर्शित केला नगरपालिकेने, त्याच्यानंतर शासनाकडे त्यांनी मंजुरीसाठी पाठवला. शासनाने 10 वर्ष त्या नकाशाला मंजुरीच दिली नाही. म्हणजे 10 वर्षभर तर लोकांना झुलत ठेवले. त्याच्यानंतर 2003ला ते त्याला अप्रुव्हल देऊन टाकला. 2000
2003 पासून तर 2023 पर्यंत त्या नकाशावरती तो रिंग रोड तसाच राहिला आणि इतरही काही रिझर्वेशन सुद्धा राहिले. आज आपण रिंग रोड संदर्भातच बोलणार आहोत. तर गेली 30 वर्षे तो रिंग रोड तसा जागेवरती आहे. अवघ्या भादोड गावाच्या 50 मीटर अंतरावरती हा रिंग रोड त्यांनी टाकला. खऱ्या अर्थाने गावठाणाचा विचार करून 50 मीटरच्या अंतरावरती तो रिंग रोड नसावा, पण ठीक आहे, शासनाने टाकला. शेवटी शासन आहे, शासनाच्या पुढे आपला जाता येत नाही. आज ही गोष्ट सामोरी येते की गेल्या 3 ते 4 वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना सुद्धा या रस्त्याची बांधीस मान्यता दिली होती. त्याच्या अगोदर मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना सुद्धा त्याला मान्यता दिली होती आणि आताही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांना मान्यता दिली आहे. मग वेळोवेळी मान्यता दिली जाते. विकासाच्या कामासंदर्भामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा न करण्याबाबत हट्ट नाही. विकास हा झालाच पाहिजे. विकास हा सगळ्याच लोकांसाठी आहे. परंतु त्या विकासामध्ये बाधित असणारी काही घरं असतील, बाधित असणारी काही शेतजमिनी असतील, तर त्यांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे. सरकारला आज आमचं सरकारला हे आज म्हणणं आहे की विकास जरूर करा, विकासाला कुठल्याही प्रकारचा आमचा अडथळा नाही आहे. परंतु 60 मीटर रस्त्यामध्ये बाधित असणारी जेवढी शेती असेल, जे शेतकरी बंधू असतील, ज्यांची घरं असतील, तर त्यांना शासनाच्याच नियमाप्रमाणे, शासनानेच तो कायदा काढलेला आहे, शासनाच्याच नियमाप्रमाणे त्यांना तो मोबदला मिळला पाहिजे. आणि जर हा मोबदला जर मिळू नाही लागला तर मात्र जेवढे बाधित असणारे शेतकरी असतील, जे घरमालक असतील, ते मात्र आपल्या हक्कासाठी मग पेटून उठतील. मग मात्र आपण जर त्यांना काही न देता म्हणजे त्यांना आर्थिक अगर तुम्ही मोबदला देऊ नाही राहिले, कुठल्या तरी दुसऱ्या मार्गाने जर देण्याचा जर प्रयत्न होत असेल, तर कुठलाही शेतकरी आपल्याला त्या विकासासाठी रस्त्याला जागा देणार नाही. शेतकरी स्वतः विकासाच्या आड येईल. शासनाने या बाबतीत दखल घ्यावी आणि त्यांना योग्य तो मोबदला द्यावा आणि आपला विकासाचं कार्य पूर्ण करावं, हे आपल्या माध्यमातून विश्वास. भिवंडी महानगरपालिकेतील हा 60 मीटर रोड गेल्या 30 वर्षापासून आहे. त्याबाबत आम्ही वारंवार शासनाला, महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे. आम्हाला भूसंपादन कायदा 2013 अंतर्गत आर्थिक स्वरूपात मोबदला द्यावा. तुमच्या विकासाला आम्ही अडचण करणार नाही. परंतु महानगरपालिकेकडून 22/10/2022 रोजी TDR स्वरूपात मोबदला दिला जाईल असे कळवण्यात आलेले आहे. आमची सातबाऱ्याची खाजगी जागा रस्ता रुंदीकरणात जात आहे. भिवंडीतील एक प्रकार म्हणजे पाईपलाईन ते कल्याण नाका ही संपूर्ण शासकीय जागा आहे. त्या शासकीय जागेवर, फॉरेस्टच्या जागेवर, वज्रश्री ट्रस्टच्या जागेवर गालेधारक आणि घरं आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शासन 5,000 करोड रुपये खर्च करायला तयार आहे मेट्रोसाठी. आणि इथे आमची स्वतःची खाजगी जागा, सातबाऱ्याच्या जागेत TDR स्वरूपात तुम्ही मोबदला देतात, आम्हाला उद्ध्वस्त करता. आमची जागा कायमस्वरूपी जाणार आहे. धन्यवाद. महाराज रामकृष्ण हरी. बघा, या रिंग रोडमध्ये पूर्ण आमचे भादवड, टेमघरपाडा, नगर सर्वांच्या जमिनी जातात. तसेच माझं मंदिरही जातंय आणि माझा पूर्ण 11 गुंठ्याचा आश्रमही जातोय. मी आज 30 वर्ष झाली एका जाग्यावर आणि भगवंताची सेवा करून जनतेला समाजसेवक म्हणून काम करीत आहे. परंतु आज मी जर ही जागा गेली तर मी आज उघड्यावर आलो. 1 इंच सुद्धा जागा मला बचत नाही. पुढे जायचं ते पण समजणार नाही. याची शासनाने दखल घ्यावा आणि सर्वांना न्याय द्यावा. बस एवढंच. धन्यवाद. रेडी फॉर ऑपरेशन. दादा काय सांगाल, आपण देखील एक रिंग रोड प्रकल्पामध्ये निश्चित सर्व बाधित आहेत. सरकारचा हा धोरण, हा मनमानी कारभार त्यांचा चालू आहे. आम्ही भूमिपुत्र असल्यानंतर आम्ही उद्ध्वस्त होणार या गोष्टी. म्हणून तुम्ही समृद्धीला जर खेडेपाड्यात, जंगलामध्ये जर तो तुम्ही कायद्याने देता, न्याय देता, तर आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये भादवड, टेमघर, पोगाव, टेमघर, ताडाली, ओवली इकडे का नाही देत?
निव्वळ तुम्ही झाडांचाही त्यांना मोबदला दिलेला आहे. वृक्ष जे झाड जर तोडलेलं आहे 20 फुटापर्यंत त्याला 2-2 लाख रुपये देतात. तर आमची घरं जातात, आमच्या प्रॉपर्टी जातात, काही गाळे, दुकानं, घरं हे सर्व जातात. हे सर्वांची जे मोजमापणी करून आम्हाला हवा तो न्याय दिला पाहिजे. विकास व्हावा 100% व्हावा, आम्हाला काहीही त्याचा अडथळा नाही आहे. पण आमच्यावर अन्याय जर करत असेल तर हा विकास आमच्या काहीही कामाचा नाही. आमच्या छातीवर जर तुम्ही बुलडोजर चालवाल तर हा न्याय आम्हाला मान्य नाही आहे. आणि ही सरकारची मान्यता जर तुम्ही मनमाची कारभार करत असाल तर निश्चित करा, पुढे येणारा काल तुम्हाला ही संपूर्ण जनता तुम्हाला दाखवून देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्याला असं बोलायचं आहे का आज 30-35 वर्षापासून रिंग रोड चाललेला आहे. लोकांच्या गाल्यामध्ये दोरी टाकलाय, फास्ट टाकलाय, नगरपालिकेने टांगून ठेवलेलं आहे. याच्याबद्दल लोक आता फाशी द्यायला पण तयार झालेले आहेत. काही लोक घरं नाही, ज्यांचे घरं आहेत त्यांना जमिनी नाहीत, तर ते जाणार कुठे आहेत. असे आदिवासी आणि हे रिंग रोड म्हटल्यानंतर जाणार कुठं आहे. गावाच्या शेजारीवरून रिंग रोड काढलेला आहे आणि ते ताराली, भादवर, टेमगरपाडा, टेमघर, कामतघर आणि अंजूर फाटा वगैरे असं आहे. तर असे शासनाने केलेलं आहे का एक वृक्षाला 80 लाख रुपये दिलेले. असं वृक्ष कुठलं आहे, त्याला जर 80 लाख रुपये तुम्ही देता आणि हे गरीब लोकांचे घरं वगैरे आहेत, मग यांचं काय होणार. यांचा काय विचार करतात का नाही. विचार करायला पाहिजे ना शासनाने. मग यांच्याबद्दल काही मोबदला द्यायला पाहिजे ना. काही विरोध तर नाहीच आहे, पण अगर नाही दिला तर लोक प्राण द्यायला, काही जीव द्यायला पण तयार आहेत. तुम्ही लोकांना जर असे करतात, 4-4 पट्टीने पैसे देतात. समृद्धी या हायवेला दिले तुम्ही. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, UP वगैरे सगळीकडे तुम्ही जर पुऱ्या भारतामध्ये तुम्ही जर पैसा देतात, शासन देतोय, मग इथे द्यायला काय झालं आहे. द्यायला पाहिजे ना. याच्याबद्दल आपल्याला काय जास्त विरोध करायचे नाही आणि विरोध आहे नाही. तुम्ही जर मान्य केला, जर जे ज्यांचे काही आहेत शेती आहे शेतकऱ्यांची, त्यांचं जर तुम्ही जर दिलं तर ते विरोध करणार नाहीत. तुम्ही विकास करता, जर विकासाला ते आडवे येणार नाहीत, आड येणार नाहीत, तर त्याच्याबद्दल तुम्ही न्याय द्यायला पाहिजे आणि जे आहे ते द्यायला पाहिजे. त्याचे कायद्याप्रमाणे द्यायला तयार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पीड न्यूज भारत.